मी अमित टाकी फ्रॉम डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलेलो. आज आपण बघणार आहोत QNAD आणि QNAD विथ मिनी LED. तर आपण QNAD मध्ये QNAD 8G याच्यामध्ये जर तुम्ही बघता तर याच्यामध्ये तुम्हाला जो पॅनल येतो हा स्ट्रिप लाईट सोबत येतो. म्हणजे याच्यामध्ये ब्लब जे येतात हे तुम्हाला थोडे मोठे येतात. तर त्याच याच्यामध्ये 40 टाइम्स स्मॉलर लाईट्स याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्याला मिनी LED बोललं जातं. तर मिनी LED विथ नॅनो सेल LED हा पॅनल येऊन जातो. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये डिटेलिंग पण तुम्हाला चांगली भेटते. हा पॅनल बघता तर हा तुम्हाला 120 हर्ट्समध्ये येतो QNAD 8G. तोच जर QNAD 92 मिनी LED मध्ये जो पॅनल येतो हा तुम्हाला 144 हर्ट्समध्ये येतो. याच्यामध्ये मिनी LED काय करतात, मिनी LED मध्ये तुम्हाला 40 टाइम स्मॉलर लाईट्स आल्यामुळे डिटेलिंग, पिक्चर डिटेलिंग आणि ब्राईटनेस कम्पॅरेटिव्हली QNAD पेक्षा जास्त चांगला भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तो प्रोसेसर दिलेला आहे 8 जनरेशन 2 AI प्रोसेसर 4K. याच्यामुळे तुम्हाला पिक्चर आणि साऊंड डिटेलिंग पण आणखी इम्प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चांगला साऊंड प्लस बेटर क्लॅरिटी भेटून जाते डिटेलिंग. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाते वेब व्हॉइस इझी टू ऑपरेट दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन बघू शकता. एकाच ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन, गॅलरी, गेमिंग, स्पोर्ट्स रिलेटेड सगळे टॅब्स तुम्हाला एकाच ह्याच्यावरती भेटून जातात. प्लस तुम्ही एका मल्टीव्ह्यू पण करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट 5 इयरपर्यंत अपडेट भेटून जातो. म्हणजे एखादा नवीन फीचर्स नवीन LED मध्ये नेक्स्ट इयर कुठली लॉन्च LED असेल त्याच्यामध्ये जो काय फीचर्स ॲड होईल तोही तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस ID अप टू 10 प्रोफाईल क्रिएट करू शकता. म्हणजे ज्या 10 लोकांपैकी कोणाच्या व्हॉइसने तुम्ही कमांड देता त्या कमांडवरती ही पूर्ण जी होम विंडो आहे ती तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. थँक्यू.